अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने काल कोल्हापूर शहरातील विविध गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. मे महिन्यातील मंगळवारी आलेल्या या विशेष संकष्टीमुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शहरातील प्रसिद्ध बेनखांबी गणेश मंदिरात यंदा आकर्षक आमराई सजावट करण्यात आली होती. गणरायाभोवती उभारलेल्या या देखण्या सजावटीत रिद्धी सिद्धीसह विहार करतानाचा देखावा सुधाकर सांगळे यांनी साकारला होता. देवस्थान समितीच्या वतीने ही विशेष पूजा आणि सजावट करण्यात आली. सकाळपासूनच महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याचे दिसून आले. दरम्यान ओढ्यावरचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचमुखी सिद्धिविनायक मंदिरातही भक्तांची मोठी गर्दी होती. या ठिकाणी अभिषेक व विशेष पूजन करण्यात आले असून गणरायाला 1001 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. भक्तांनी दुर्वा, नारळ, कापूर, अगरबत्ती तसेच फळे अर्पण करत श्रद्धा व्यक्त केली आहे. मंदिर परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली होती. दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने अपुरा बंदोबस्त असल्याची चर्चा भाविकांमध्ये होती. काही ठिकाणी केवळ एकच होमगार्ड नियुक्त असल्याचेही दिसून आले. अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात दिवसभर धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लाईव्ह मराठीसाठी विजय बकरे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.